नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज ह्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, अनेक दिवसापासून चर्चेत असलेला PM किसान योजनेचा 23वा हप्ता कधी मिळणार ह्याची आतुरता सर्व शेतकरी बांधवांना लागलेली होती। तर त्याच संदर्भात आता एक नवीन बातमी समोर आलेली आहे, आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर ती काय बातमी आहे, चला शेतकरी बांधवांनो लगेच पाहूया। तर मित्रांनो, अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख अखेर मोदी सरकारकडून जाहीर केलेली आहे। मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये भाजपची एक हाती सत्ता आल्यानंतर PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची तारीख काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणारच आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर मित्रांनो, देशातील करोडो शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेतात। तर मित्रांनो, ह्या योजनेचा फायदा गोरगरीब शेतकऱ्यांना होत आहे। ही योजना देशातील शेतकऱ्यांसाठी एक महान योजना ठरलेली आहे। तर मित्रांनो, पंतप्रधान किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाल्यानंतर आता शेतकऱ्यांना 23वा हप्ता कधी मिळणार ह्याची आतुरता लागलेली आहे। तर मित्रांनो, ह्याबाबत चर्चा पाहायला मिळत आहे की अशातच पश्चिम बंगालमध्ये निवडणुका पार पडल्याने ह्याचा आनंद साजरा करताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM किसान योजनेचा हप्ता जाहीर केलेला आहे। मित्रांनो, ह्याच बाबत पत्रकारांनी कृषी मंत्री शिवराज चौहान यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी थेट GR आणि तारीख या ठिकाणी पत्रकार बांधवांशी सांगितले आहे। तर मित्रांनो, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। तर मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी पत्रकार बांधवांशी बोलताना सांगितलं की देशभरातील जवळपास 1,35,000 शेतकऱ्यांना ह्या योजनेतून वगळण्यात आलेले आहे। यामध्ये सर्वाधिक शेतकरी हे महाराष्ट्रातीलच आहेत। आकडेवारी पाहता महाराष्ट्रातील जवळपास 40,000 शेतकरी ह्या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत। ह्या योजनेतून का वगळण्यात आलं ह्याचं कारण देखील कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी देवाची जमीन असलेली सरकारी जमीन असेल तसेच गायरान जमीन असेल, ह्या जमिनी दाखवून ज्या शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी मित्रांनो ह्या योजनेतून वगळण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, तसंच ज्या शेतकऱ्यांनी संपूर्ण जमीन ह्या चालू वर्षात विकली आहे अशा शेतकऱ्यांना ह्या योजनेतून वगळण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, ही माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। तसंच ज्या शेतकऱ्यांनी खोटा सातबारा दाखवून ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना देखील तातडीने वगळण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, अशा शेतकऱ्यांना ह्या योजनेत वगळण्यात आल्याची माहिती देखील ह्या ठिकाणी शिवराज चौहान यांनी सांगितलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर, आधार लिंक, बँक खाते अपडेट न करणे, EKYC पूर्ण न करणे ह्या शेतकऱ्यांना ह्या योजनेतून वगळण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, शिवराज चौहान यांनी पत्रकारांना थेट GR दाखवत PM किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार त्याची तारीख देखील सांगितलेली आहे, जी की आपण पुढे पाहणारच आहोत। पण त्याआधी आपण GR पाहूया। मित्रांनो, PM किसान योजनेचा 23व्या हप्त्याचा GR क्रमांक आहे IND 505120 हा प्रसिद्ध केला असून ह्या योजनेच्या हप्त्यासाठी तब्बल 8,745 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी केलेली आहे। तर मित्रांनो, PM किसान योजनेचा 23वा हप्ता ह्याची तारीख आता पाहूया। पण त्याआधी एक महत्त्वाची सूचना मित्रांनो, आपले बँक खाते, चालू खाते म्हणजे सेव्हिंग असणे आवश्यक आहे। तसेच तुमचा अंगठा लागणे आवश्यक आहे, कारण ही रक्कम DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत असते। तसंच तुमची EKYC आधार लिंक असणे, आधार अपडेट असणे, तसेच फार्मर ID असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला याआधी PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळालेला असणं अनिवार्य आहे, तरच तुम्हाला PM किसान योजनेचा 23व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, आता PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कोणत्या तारखेला येणार ती तारीख आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, येणाऱ्या 26 मे 2026 तारीख पुन्हा एकदा ऐका, 26 मे 2026 ह्या दिवशी तुमच्या खात्यावर PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, तुम्ही कुठलीही काळजी करू नका, कारण येणाऱ्या 26 मे 2026 ह्या दिवशी तुमच्या खात्यावर PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।